व्हॉट इज द रिझन टू यूज द परमनंट कॅपॅसिटर इन फॅन मोटर? आता मोटर सर्किटमध्ये कायमस्वरूपी कॅपॅसिटर वापरण्याचं कारण काय आहे? आता सी उत्तर काय बरोबर आहे. ठीक आहे. विच मोटर हॅव्हिंग द हाफ कॉईल वाइंडिंग? आता इथं विचारलं आहे की कोणत्या मोटरमध्ये अर्धवट कॉईल वाइंडिंग केली राहते. ठीक आहे. याचं उत्तर सी काय राहील बरोबर राहील. त्यानंतर व्हाय रनिंग वाइंडिंग इज प्लेस इन द बॉटम ऑफ द कोर? आता त्याचं डी आन्सर काय समजू आपण फायनल समजू. ठीक आहे. कॅल्क्युलेट द स्लॉट डिस्टन्स. आता बघा हे न्यूमेरिकल आहे, मी आता वाचणार पण नाही याला खास करून, फक्त मी तुम्हाला सांगून देतो स्लॉट इतके आहे, पोल 14 आहे आणि कॉईल पण 14 आहे. तर विचारला इथं की स्लॉट किती राहील, तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ पोल आणि स्लॉट टाकायचे आहे. तर इथे नंबर ऑफ पोल 14 झाले, स्लॉट किती झाले 28 झाले. तर मग इथे तुमचा स्लॉट डिस्टन्स असं काढाल तर तुम्ही याचा अँगल 90 डिग्री तुमचं उत्तर येईल. तर तुम्ही सोडवून बघू शकता तुमचं उत्तर काय 90 डिग्री आहे. त्यानंतर व्हॉट इज द अप्लिकेशन ऑफ शेडेड पोल मोटर? आता लक्षात ठेवा जे हेअर ड्रायरमध्ये आपली मोटर जी राहते ती कोणती राहते? शेडेड पोल मोटर राहते. हे उत्तर काय बिलकुल बरोबर आहे.